अतिवृष्टि के चलते पूर्व नागपुर की कई बस्तियों में बारिश का पानी घुस गया। पारडी, वाठोड़ा समेत कई इलाके शाम तक जलमग्न रहे। इस दौरान स्थानीय लोगों के घर में रखा कीमती सामान बर्बाद हो गया। समय रहते हुए मदद नहीं मिलने से लोगों का गुस्सा मनपा पर फूट पड़ा। शनिवार को नागपुर में आई आफत की बारिश ने शहर के इलाकों को अपने आगोश में लिया। पूर्व नागपुर के कई इलाके भी पानी में डूबे दिखे। कई घरों में पानी घुसा रहा, जिससे उनका कीमती सामान बर्बाद हो गया। हा एरिया आपण वैष्णोदेवी नगर वाठोडा इथे गव्हर्नमेंटनी सोय केली म्हणते, रोड बनवलेलं सगळं केलंय, बट हे पाण्याची विल्हेवाट कोण लावणार? हे पाणी जे आहे अगदी सरजू टाउनमधनं त्यांच्या गावामधनं पूर्ण फ्लो इकडे डाऊनमध्ये येतोय. त्याच्यामुळे बरेच लोकांच्या घरामध्ये पाणी साचलेलं आहे. अगर तुम्ही त्यांच्या घरात जाऊन बघाल, अगदी टोंगड्याच्या वरती लहान लहान मुलं आहेत. आताच तुम्हाला दाखवलंय बाजूला ते दिवाळीशी अगदी सर्प येऊन बाजूला बसलेले आहेत. मुलांनी कसं करायचं, आम्ही कसं करायचं? अजून कंटिन्यू पाऊस राहिला असता लोकांचं काय वारं झाले असते. हे पाणी बघा, पाण्याला अगदी बुडबुड आहे. तितकं गटर लाईन बनवलेलं आहे, अगदी ओव्हरफ्लो झालेलं, ओव्हरफ्लो होऊन लोकांच्या घरात घुसत आहे. तर माझी शासनाकडे एकच माग आहे की त्यांनी याची विल्हेवाट लावून इथे लोकांची रहिवासाचे जे पाण्याचे जे होतंय। पूर्व नागपुर के वाठोड़ा, पारडी, नंदनवन, खरबी समेत लगभग सभी क्षेत्र में बारिश का पानी जमा रहा। छोटी छोटी गलियां मिनी नहर में तब्दील हो गई। यही नहीं, बस्तियों के अंदर बने गटर के चेंबर ओवरफ्लो होने से स्थानीय लोग खासे परेशान दिखे। कई लोग बाल्टी से अपने घरों से पानी को बाहर निकालते दिखे, जो केवल नाकाफी साबित हुए। आमच्या कॉलनीमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। त्याच्यामध्ये लोकांच्या घरी पाणी घुसलेलं आहे। तुम्ही पाहू शकता लोकांच्या गाडी वगैरे सर्व डुबलेले आहे। कूलर पासून सर्व गोष्टी डुबलेल्या आहेत आणि आमच्या घराजवळ सोफा वाचून सर्व वॉशिंग मशीन बरेच सर्व डुबलेले आहेत। या सर्व यंत्रणामध्ये नागपूर महानगरपालिका कधीच आम्हाला हेल्प करत नाही। त्याच्यामुळे मागील वर्षी पण आमच्याकडे बाढ आलेली आहे। 2 दिवसानंतर इथे कमिशनर येऊन आणि मग गाडी हे येऊन इथे सांगाल का पूरग्रस्तांना मी 5,000 रुपये 10,000 रुपये वाटण्यात येईल, पण हा नेहमीचा जो त्रास सहन होता है रहिवासी लोकांना, बरोबर, याचे उत्तर कोण देणार? हमारे घर पूरे पानी भर गया है और हरदम यही चाह रहा था हमारे यहाँ। कोई ख्याल लेने वाला नहीं, कोई कंप्लेंट करने पे कोई आता नहीं, कुछ नहीं होता है। बारिश से बदतर हुए हालात के बाद कुछ स्थानीय समाज सेवकों ने मदद का हाथ बटाया, लेकिन मनपा की तरफ से कोई सहायता नहीं मिलने से स्थानीय लोगों का गुस्सा स्थानीय प्रशासन के खिलाफ फूट पड़ा। आमच्या वाठोड्या वस्तीमध्ये जिथे आता नुकतेच गटर लाईन आणखी रोड बनले आहे, पण ते गटर लाईन अशी बनली आहे का गटर लाईन तर बनली आहे पण ते साफ केलेली नाही। त्याच्यामध्ये गिट्टी सिमेंट त्याच्या मलबा आताही तिथे मधामध्ये आहे पाईपलाईनच्या। आणखी तो चोक झाला आहे। आणखी हा पाण्याचा स्लोप सरजू टाऊनकडून इकडे प्रजापती नगरपर्यंतचा एक म्हणजे जिओमेट्रिकली आहे स्लोप, पण झालं काय आहे का हे स्वामीनारायण मंदिरचा जो नाला आहे तो पूर्णपणे त्याला जायला पाणी आला का त्या जागा नाही मिळून राहिली किंवा तो चोकअप झाला आहे। त्याच्यामुळे पानी वाहून न जाता एका ठिकाणी जमा होऊन रहा है। हमारे को प्रशासन के तरफ से कोई सुविधा नहीं मिली। जो उनने काम किए वो कोई काम अच्छा नहीं हुआ। गटर लाइन के उनने चोकअप जो गटर लाइन के चेंबर बना है वो तक के उठाए नहीं, वो गड्ढे के नीचे में है। पानी ओवरफुल हो रहा है, घरों में पानी घुस रहा है और ये सब रोड भी जो बना है उनने कहीं डाउन कर दिए, कहीं ऊंचा कर दिए। ये सब सारे समस्या नहीं हुई है हल, और ये जैसी पब्लिक को जो चाहिए थी वो चीज़ नहीं मिली हमको। माझ्या घरात असोनात पाणी घुसला, माझ्या घरातले अन्न पूर्ण वाया गेले। आज माझ्या डोळ्यातून पाणी पडत आहे का मी कसं करू? माझ्या गाद्यामध्ये बिस्तर पूर्ण ओले झाले, विचार येत आहे, गावाची सोय नाही घरात।